लय दिवस झाला दादाच्या बांधकामावर गेले नाही. आज जाऊन तरी बघते काय काय झालं बांधकामावर. अब देख तू काय करतोय रे? अगं काय नाही, इटा काढल्या साईडला लावल्या होत्या, परत कडक होईन म्हणून काढून टाकल्या. असली कसली पिशीशी केली र? सगळं सिमेंट वाहून गेलंय. अगं ताय, ही पिशीची झाल्यावर 1.5 तासानं पाऊस आला, धो 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 सगळं निघूनच मग गेलं. तुला अक्कल विकल हाय का नाही रे? पावसात भरत असतात का पिशीशी? अगं मी तुला काय म्हणलं, भरल्यावर 1.5 तासानं पाऊस आलाय, पावसात नाही भरलं. तुझं तर झालं बघ, आल्या आल्या चालूच. अगं त्या कवा आली तू? आले ग बाई आताच. अगं गावातल्या गावातच आहे, तरी तुला इकडे येणं होत नाही. अगं बाई वेळ नसतंय, मला काम असतंय. तुझ्या आईसारखं थोडी मोकळी मी. बरं बसत आहे, मी आलो कटावणी देऊन. मिस्त्रीने मागितली होती त्या दुसऱ्या कामावर, बसत वर आलोच. काय ग चुरमुरे कस काय सांडले खाली? अहो ही पिशवी फाटली नाही, पोरगी फिरवती त्यामुळे फाटलं. तुला नाही कळत का मग लक्ष द्यायला? अहो लक्ष देत होते, पण आता लेकरांनी सांडल्यावर काय त्याला म्हणायचं काय सांडू नको म्हणून. असं नुकसान केल्यावर कस काय होणार? बांधकाम चालू आहे इथं. आता 10-20 रुपयाचं बघायला गेलं तर चुरमुऱ्या नुकसान व्हायचं नाही का रे देवा. तुम्ही का कस काय आला इकडं? असंच आलेले दिवस झाला, आले नाही म्हणून बांधकाम बघायला. बांधकाम बघायला आलो का तुम्ही माझ्यासोबत भांडायला आला? बांधकाम बघायला आले, मी कशाला भांडू तुझ्या सोबत? मग आलं की झालं की चालू चुरमुर. मग एवढं नुकसान केलं ते ना दिसत का तुला? अहो ही काय 10 रुपयाची गोष्ट आहे, आणि नुकसान केलं. तुला कुठं किंमत आहे 10 रुपयाचं? तू कुठं करतीस कष्ट? माझा भाऊ करतो इथं कष्ट. अच्छा अहो तुमचा भाऊ कष्ट करताय, हाय आम्हाला बी किंमत. 10-20 रुपयाचं सांडलं त्याच्यावर तंडच बसायचं नसतं. अगं त्या सारखं आलं की मम्मी सोबतच भांडती. पोरगी बी आई सारखीच आहे. चांगलं सांगावं म्हणलं तर भांडणच म्हणते त्याला. अहो मग काय तर आल्यावर चांगलं 2 गोष्ट बोलतं, प्रेमाने करतं. का हेच सांडलंय आणि किंमतच नाही, ह्यावच नाही त्यावच नाही बोलतं होय. अगं सारखं तू आलं हे इकडं काय झालं, तिकडं काय झालं, इकडं काय झालं, तिकडं काय झालं, सारखं कशाला पण तंडत बसती. अगं त्या तुला मुंबईला द्यायला पाहिजे होती. सारखं येते मम्मी सोबत भांडण करते, सारखं येते मम्मी सोबत भांडण करते. तुला मुंबईला द्यायला पाहिजे नव्हते, गावातली गावात दिली की सारखं येते मम्मीच्या सोबत भांडण करते. लय चुरू चुरू बोलू नकोस. ये धर मोबाईल आणि चार्जिंगला लावून ये. चार्जिंग संपलंय त्याच्यात. आई सारखीच आहे. त्या आता हाय ना लय वेळ मम्मीला भांडून थांब. आता आत्याला पळूनच लावते. अभी मजा आएगा ना भिड़ो. पोरगी लय चुरू चुरू बोलायला लागली. हेच शिकवलं काय तिला? पोरीला तेच शिकवलं नाही, खरं बोललं की तुम्हाला ना मिरच्या लागते त्या, आणि असं शिकवलं का तसं शिकवलं का म्हणता. काय चुकीचं बोलली होती? आलं की हाय का तुम्ही बोललाव का बाई कधी झालं काय की काय? आलं की लगेच तांडायच लागला. मोठ्या माणसांना असं बोलत असतात काय? काय शिकवलं का नाही तिला? मोठ्या माणसांनी बी नीट बोलावं ना तिला, कशाला आल्याला भांडणं करावी आणि म्हण की असं शिकवलं का. ती व्यवस्थितच बोलती, मोठ्या माणसांना बोलायचं कळत नाही व्यवस्थित, सांगायला लागला. जरा पैशाचं विषयाचं जाणीव ठेव. उचलले चुरमुरे सगळं. अगं त्या तुझ्या सासूचा फोन आलता. ठेव ग परत तिकडे सासूचा फोन. कशाला उचलतीस? लय भंगार आहे माझी सासू. अगं त्या तुझ्या सासूला कशाला वाईट बोलती ग? तुला एवढं कशाला किवळतंय ग माझ्या सासूवर? इकडं माझ्या भावाकडे आले की लगेच चाललाय तिचा जीव. काम पडला असन तिथं म्हणून करायला लागली फोन मला. अच्छा अगं त्या तू असं म्हणते, तुझ्या सासूला जर कळलं तर तुझी सासू किती खवळण तुला. कशाला कळतंय ग तिला? इथं बोललेलं काय इतकं लांब ऐकू जाणार आहे का तिला मी बोललेलं? अगं त्या इतक्या लांब तुझ्या घरी नाही आवाज जाणार.
ह्या मोबाईल पस्तूर आवाज यायला लागलाय की तुझा. मोबाईल पस्तूर आवाज. परे तुला म्हणायचं काय, मला काय ना कळलं नाही. अगं आत्या, तुझ्या सासूचा फोन चालू आहे. तू जेवढं जेवढं बोलली ना तेवढं तुझ्या सासूने ऐकलंय. अगं परे तुला फोन कोणी उचलायला सांगितलं होतं का? कट करते पहिला फोन. या कार्टीला तर काय अक्कलच नाही. 2 मिनिटं आले भावाकडे बोलायला आणि लगेच सासूचा फोन उचलला. आता घरी गेल्या गेल्या भांडण आहेत माझ्याशी. आता कसं वाटतोय, आल्यापासून माझ्या मम्मीच्या लई चुका काढत होती तसंच पाणी. परे फोन दे माझा. लय आगावागा बोलायला लागलीस. चालले मी आता. अगं आत्या, एवढं सासूला वाईट बोलायचं नसतं. हा लय शहाणी आहेस तू. अगं गोबे, आता कसं वाटतंय, कशी गेली. हो